Hi friends, this is Manoj Jamne, Assistant Professor and Head Department of English, Dr. Babasaheb Ambedkar Art, Commerce and Science College, Surtuli, Lokhara. Please follow me on the YouTube channel to get daily notification about the lectures. In the last videos, we had discussed the beginning part and the first and second paragraph of the lesson between the mask and the temple. And at the beginning, the central character Banu, the chairman of sanitation committee, made a made an extra pure Etha Ahu warrior because she was anxious. She was worried about the outcome of the days. नेमकं त्या दिवशी काय घडणार याबद्दल तिला चिंता वाटत असल्याने ती एक एक्स्ट्रा प्रेयर म्हणत असतं. After saying an extra prayer, Banu put on a plain cotton blouse, a plain sari with a plain border, and a plain black walking shoes with plain brass buckle to look more business-like. And after make prayer, बानूपूट ती घालत असतं. काय घालत असतं? कॉटनचं प्लेन कॉटनचं ब्लाउज घालत असतं, प्लेन साडी घालत असतं, साडी ज्याला म्हणतो आपण साडी घालत असतं, प्लेन बॉर्डरची साडी असते, प्लेन कॉटनचं ब्लाउज असतं आणि प्लेन ब्लॅक वॉकिंग शूज असते आणि ब्लॅक कलरचं शूज घालत असते विथ प्लेन ब्रास बकल आणि त्यासोबतच बकल घालत असतं टू लुक मोर बिझनेस लाईक. ती तिच्या हुद्द्याला शोभेल अशा प्रकारचं वस्त्र धारण करत असतं. सी नेवर ओवर बँगल्स, ती कधीच बँगल घालत नसतं, बांगड्या ती कधीच घालत नसतं. सी नेवर ओवर बँगल अँड रिंग अँड टिलास, सो सी डिडंट इवन हॅव टू थिंक अबाउट दॅट. ते बघा कधीच बांगड्या घालत नाही, कधीच रिंग घालत नाही, कधीच टीका सुद्धा लावत नाही. बिकॉज त्याचं कारण काय असतं? सो सी डिडंट इवन मोर ऑफ थिंक अबाउट दॅट, बिकॉज सी डिडंट थिंक, सी नेवर थिंक अबाउट दीज थिंग्स, दिस बँगल रिंग्स अँड टिलास. सी ब्रेकफास्टेड ऑन वन एग अँड सी मेक ब्रेकफास्ट ऑफ एन एग, एका एगचा अंड्याचा ब्रेकफास्ट घेत असतं. वन स्लाइस ऑफ ब्रेड, एक ब्रेड घेत असतं. अ कप ऑफ टी, एक कप चहा, which she slurped from the saucer because it was too hot while listening to the news on her Murphy radio. While she was listening the news on her Murphy radio, she makes her breakfast. The collector sent a car to pick her up, and the collector of the district sent a car to pick up Banu, but she sent it back. But she didn't get the car, and she sent back the car which is sent by the collector. She had chosen a walk, आणि ती काय निवडत असतं? पायी जाणं तिला निवडत असतं, पायी जायला निघत असतं. बिकॉज इट वॉजंट फार, बिकॉज द प्लेस द मस्जिद अँड द टेम्पल नॉट मोर अवे फ्रॉम हर होम, अँड दॅट्स वाय शी चूज टू वॉक. And she wanted to show the people she was just like them, and she wanted to show the people that she was one of the people. त्या लोकांमधूनच ती सुद्धा एक आहे असं तिला दाखवायचं असतं. and that's why she chose to walk. But she was glad the two committee members who had come with a car stayed with her.
काय म्हणतात ती, शी वॉज ग्लॅड, तिला आनंद होत होता कशाचा, द टू कमिटी मेंबर हु हॅड कम विथ द कार स्टेड विथ हर, जे कारने आलेले होते दोन कमिटी मेंबर, ते दोन्ही कमिटी मेंबर तिच्यासोबत राहिले, तिच्यासोबत पायी जायला तयार झालं, अँड दॅट्स वाय शी वॉज व्हेरी glad, she was very happy to see that. They would have been little help in a riot, and the two member would have been little help to the बानूला एक मदत म्हणून, राईट जो दंगल तिथला जो लोकांचं दंगा होत होता, लोक खूप जमा झाले होते, त्या दंग्यापासून वाचवण्यासाठी तिच्यासोबत कोणतरी मेंबर राहिले, ह्या गोष्टीची तिला आनंद वाटत होता. बट शी वॉज ग्लॅड फॉर देअर मॉरल सपोर्ट अँड शी वॉज हॅपी for the support of that people, moral support of that people. The day becomes hotter as she set out, and she held up the sash of her sari. काय, आणि तो दिवस होता एकदम हॉट, एकदम गरम दिवस होता, ऊन तापलेली होती, संपूर्ण उन्हाळा असल्या कारणानं ऊन तापलेली होती, त्यामुळे खूप गरम होत होतं, खूप हॉट होतं. अँड दॅट्स वाय शी सेट आउट, ती बाहेर निघत असतं. शी हेल्ड अप अ सॅश, सेव ज्याला म्हणतो आपण, सेव म्हणजे काय, साडीचा सेव जो म्हणतात, ते साडीचा पल्लू तिच्या डोक्यावरून घेत असतं, बिकॉज शी फील्स मच हॉट. ऑफ हर साडी टू शिल्ड हर आईज फ्रॉम द सन, ती डोळ्यांना वाचविण्यासाठी म्हणून ती काय, ती आपला पल्लू पकडत असतं डोळ्यांसमोर आपल्या डोक्यावर. along the way a group of students recognized her and said, and when she was going to the temple and the place mosque, the student recognized her and said her, Sahibji, Banubai, તમે કેમ છો? The student recognized her, saw her and said to her that, Sahibji, where are you going? તમે કેમ છો? તમે કેમ છો means where are you going? तुम्ही कुठं चालले आहात? How are you today? तुम्ही आज कसं काय आहात, कसं आहात? How are you feeling today? तुम्ही कसं आहात? अशा प्रकारचं ते मुलं, ते स्टुडंट विचारत असतात. One stopped. Sarikani, I am well, but we have got important work to do. ती म्हणतं, I am well, I am already well, but we have to got important work to do. We cannot wait around for chit chat, and there is no time to chit chat with the student because she has much important work, and that's why she has to go that place. Again, where are you going, Banubai? पुन्हा विचारलं तिला, तुम्ही कुठं चालल्यात? Where are you going, Banubai? The student asked Banubai, where are you going? Where is she going? Banu smiled suddenly, आणि ती एकदम स्माइलपणे तिला उत्तर देत असतं. There were Hindus and Muslims among the students. She smiled suddenly. There were Hindus and Muslims among the students, and the student who asked her question, where are she going? Where is she going? And in that mob there are some Hindus and some Muslim students. An idea struck her. आणि एकदम तिच्या त्या विद्यार्थ्यांकडे पाहून, हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांकडे पाहून तिच्या डोक्यामध्ये एक प्रकारची कल्पना येत असतं. She remembered Gandhi's salt march, आणि तिच्या डोक्यामध्ये कोणती गोष्ट येत असतं? साल्ट मार्च, मिठाचा सत्याग्रह कोणी केला होता? गांधीजींनी. गांधीजीचा मिठाचा सत्याग्रह, दांडीची यात्रा काढलं होतं, ते दांडी यात्रा तिच्या डोक्यामध्ये येत असतं, कारण की त्या दांडी यात्रेमध्ये कित्येक तरी लोक गांधी सोबत चाललेले होते. Salt march, during which Hindu and Musliman of both genders and all caste and ages has united in show of solidarity against the English. And in that march
with Gandhiji there are Hindu and Musliman and so many religious peoples with both genders, the male and female, as well as the all caste of all religion, as well as the various age, वेगवेगळ्या वयाचे सगळ्याच वयाचे लोक तिथं लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे युनाइट झालेलं होतं. कशाकरिता? त्या इंग्रज लोकांना भारताची ताकद दाखविण्यासाठी, एक प्रकारची त्यांची एकता दाखविण्यासाठी आणि ती जो मिठावर कर लादल्या जात होता त्यापासून मुक्तता करण्यासाठी म्हणून सगळे लोक गांधीसोबत एकत्रित झालेलं होतं. Come, see it for yourselves. No. Come, पहा म्हणते या. बनूबाई काय म्हणताय? Come, see for yourselves. No. We are not going far. आपण काही दूर चाललेलं नाही. Everybody come, सगळेजण चला. The students followed her and as they walked more people joined them. 6 women. काय? जसजसे चाललेले होतं, the students followed her, सगळे विद्यार्थी तिच्या मागोमाग चाललेले असतात. And they walked and all the members and Banubai and as well as the students walk with Banubai. More people joined them and जसे ते जात असतात तसे लोक त्यांना जॉईन करत असतात. 6 women with a basket of vegetables on their heads and in the mob with the Banubai there are 6 women with a basket of vegetables on their hands on their heads on their way to the मोठा बाजारला जात असताना काय तिच्यासोबत 6 बाया जोडलेल्या असतात, त्यांच्या डोक्यावर भाज्यांचं काय बास्केट लादलेलं असतं. 2 men carrying a crate of tiffin. 2 माणसं काय पकडून असतात? कॅरेट पकडून असतात. क्रेट ऑफ टिफिन बिटवीन देम ऑन देअर हेड. दोघांच्या डोक्यावर काय टिफिन लादलेले असतात. ऑन देअर वे टू द कॉलेज. चनावाला डुईंग बिझनेस ॲज दे वॉक. चनावाला सुद्धा काय सोबत चाललेला नसतो. अदर हॅकर्स बेगिंग चिल्ड्रन. जे भीक मागणारे लहान मुलं. चनावाला द स्टुडंट्स दॅट वुमेन दॅट मेन वॉक्ड विथ द मॉब. चनावाला डुईंग बिझनेस दे वॉक. द हॉकर द बेगिंग चिल्ड्रन. स्ट्रीट एनिमल रस्त्यावरील प्राणी. अँड ॲक्रोबॅट. अँड अशा प्रकारचं कित्येक तरी लोक कित्येक तरी प्राणी त्यांच्यासोबत चाललेलं होतं. कम द स्टुडंट सेड. विद्यार्थी म्हणत होते चला चला चला. ॲज दे वेअर ऑन अ पॅनिक. कम सी व्हॉट इज गोइंग टू हॅपन. चला चला काय होत आहे ते बघायला तुम्ही चला. अशा प्रकारचं ते विद्यार्थी ओरडत होतं. सून लगेच काही वेळामध्ये द कलेक्टर्स कार अप्रोचेस देम. कलेक्टरची कार त्यांच्यासोबत येत असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. देम अगेन and collector himself got out and the collector also got out from the car and walked with the mob. त्या गर्दीसोबत कोण कलेक्टर सुद्धा चालायला लागत असतं. Why you didn't want the car Banubai? And he asked Banubai, why didn't you want a car? तुम्हाला कार का पाहिजे नाही अशा प्रकारचं तो बनूबाईला विचारत असतं. इट वुड हॅव बीन बेटर डू यू नॉट थिंक. अँड सी रिप्लाय टू द कलेक्टर इट वुड हॅव बीन बेटर डू यू नॉट थिंक. ती विचारत असतं हे पायी जाणं कारपेक्षा चांगलं नाही का, अशा प्रकारचं ती कलेक्टरला विचारत असतं. Banu called him with her hand आणि ती त्याला म्हणत असतं come with us you. And she asked the collector come with them see for yourselves. तुम्ही पाहते तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. And the all members and the all mob is approaching the area of the temple and the mosque. Okay,
The rest of the part of the lesson we will discuss in the next video. Thank you.